जे नामर्द डरपोक गेले ते गेले. त्यांची लाकडं भाजपवालेच सोनापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत. चिंता करू नका. शिवसेना, माझी शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि राहील. आज माझ्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? नाशिक मध्येच त्या अवकाळीने माझा शेतकरी गार झाला. आहे त्याला कोणी वाली? अहो, कर्जाचा डोंगर घेऊन माझा शेतकरी जगतोय. अरे जगतोय कसला? रोज आत्महत्या करतोय. आणि तुमचे ते कृषी मंत्री इकडलेच ना, कोकाटात फिरतायत. शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होता ना, मग काय झालं? का शेपूट घातलेत? अहो, शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघडपणे फिरताय आणि लाजा नाही वाटत तुम्हाला? लोकांना नोकऱ्या नाहीत, शिक्षणाचा बट्ट्या बोळ चाललाय, आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत, तिकडेही नुसती लूटच चालली आहे. गरिबांना 2 वेळचं जेवण नाही, उद्योगधंदे बंद पाडले जात आहेत. अहो, तुमच्या नाशिक मध्ये किती नवे उद्योग आले? हा आकडा? ते फडणवीस अमेरिकेत जाऊन आले गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली. पण नाशिकच्या हाती काय? भोपळा. हे सगळं तुम्ही किती काळ बघणार आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचंही नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका. अहो, महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली. निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले.